नमस्कार मित्र हो. आज मी तुमच्याशी संगीत उपचार किंवा म्युझिक थेरपी याविषयी थोडंसं बोलणार आहे. हल्लीच निवडणुका नगरपालिकेच्या किंवा कॉर्पोरेशनच्या रादर पार पडल्या आणि त्याच्यामध्ये अपेक्षित असं यश काही पक्षांना मिळालं आणि समाज किंवा देश बदलण्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुका आपण घेत असतो. दर 5 वर्षानंतर आपण म्हणजे सरकार घेत असतं आणि लोकांच्या मताप्रमाणे किंवा रादर मी असं म्हणू शकतो की लोकांच्या अपेक्षेप्रमाणे नवीन उमेदवार जो निवडून येतो तो पुढच्या 5 वर्षामध्ये जे जे कमिट केलेलं असतं त्यांनी लोकांकरता, म्हणजे वचननामा जो त्यांनी प्रकाशित केलेला असतो त्याच्यावर हुकूम काम करतो आणि समहाव देश किंवा समाजरचना किंवा लोकांचं जीवन सहज आणि सुंदर करण्याकडे त्या उमेदवारांचा कल असतो. गेली 75 वर्ष भारतात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यावरूनच आपण असं म्हणू शकतो की गेल्या 75 वर्षामध्ये भारतानं जी प्रगती केलेली आहे ती डेफिनेटली उल्लेखनीय आहेच. पण तरी पण माझ्या मनात असा प्रश्न येतो की खरंच भारत आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे डेव्हलप झालाय का? मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर द्या. एखादा देश बदलण्याकरता किंवा एखादा देश घडण्याकरता सर्वात महत्त्वाचं काय जर असेल माझ्या दृष्टिकोनातून तर ते मला असं वाटतं की जनता किंवा लोक हे असतात आणि ही लोक जे देश चालवतात, अर्थात प्रत्येक व्यक्ती हे देश चालवत असते, हे माझं प्रमुख असं म्हणणं आहे. तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे जे कॉन्ट्रीब्युशन करत असतो देश घडवण्याकरता, देश चालवण्याकरता, तर ते त्यांनी योग्य, सुयोग्य आणि चांगल्या पद्धतीनं ते काम करावं आणि त्याला त्याच्यामध्ये यश मिळावं. पर्यायानं देशाचं यश अशा लोकांच्याच कामामधनं घडत असतं. तेव्हा मला असा विचार मांडायचा आहे तुमच्यासमोर की जी मुलं, मी मुलं हा शब्द वापरला मुद्दा म्हणून, कारण आजची जी लोक आहेत, यशस्वी अशी लोक आहेत, किंवा रात्र प्रत्येक व्यक्तीच त्याच्या त्याच्या परीनं यशस्वी असतोच, तर तो केव्हा तरी लहान असतो, केव्हा तरी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार झालेले असतात, वेगवेगळ्या परिस्थितीमधनं तो घडत गेलेला असतो आणि त्याची परिणती ही आजच्या लोकांमध्ये, आजच्या जनतेमध्ये झालेली असते. तर गेल्या 75 वर्षामध्ये अशी जी अनेक महान अशी व्यक्ती होऊन गेले, तर त्यांना सलाम करतो मी इथे किंवा त्यांना मी नमस्कार करतो. आणि आजची जी लहान मुले जी उद्याचे नागरिक होणार आहेत, यशस्वी नागरिक होणार आहेत आणि ज्यांचं वय आज साधारणपणे 5-6 किंवा साधारणपणे 14-15 वर्षापर्यंत, म्हणजे संस्कारक्षम वयात जी आजची मुलं आहेत, तर त्यांच्याकरता मात्र मी एक संगीत उपचार घेऊन आलेलो आहे. संगीत उपचार हा, मी जो संगीत उपचार करणार आहे किंवा करतो, तर हा नॉर्मली मुलं जी जन्माला आलेली आहेत, म्हणजे ज्यांचे 5 सेन्सरी ऑर्गन्स नॉर्मल आहेत, अशी मुलं, तर या मुलांकरता मी एक मेंदूचा संस्कार होण्याच्या दृष्टिकोनातून, कारण माझं असं निरीक्षण आहे की शाळांमधनं किंवा लॉजिकल ब्रेन वापरल्यानंतर
त्या माणसाला त्याचा उपयोग होतोच जीवनामध्ये. पण तरी देखील त्याचा जर उजवा मेंदू देखील संसारक्षम झाला तर मला असं वाटतं खरी बहार येणार आहे. आणि म्हणून मी माझ्या संगीत उपचाराचं जे नाव आहे ते असं ठेवलेलं आहे की राईट ब्रेन कोऑर्डिनेशन एनहान्समेंट म्युझिक थेरपी. आता कदाचित म्युझिक थेरपी म्हटल्यानंतर काही लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की बापरे, माझ्या मुलाला तर काय संगीत उपचाराची तशी गरज नाही आहे, तो नॉर्मल आहे, नॉर्मली शाळेत जातो, नॉर्मल बोलतो, नॉर्मली अभ्यास करतो आणि सगळं असं छान व्यवस्थित चालू आहे. पण तरी देखील त्या मुलाचा राईट साइड ऑफ द ब्रेन जो आहे तो लेफ्ट ब्रेनशी कोऑर्डिनेट होतो का? तर मला असं वाटतं की कदाचित नाही असं उत्तर येऊ शकतं. कारण शाळांमधनं जे शिक्षण दिलं जातं, ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, जे संस्कार केले जातात मुलांवर, तर मला असं वाटतं की ते लेफ्ट ब्रेन डॉमिनेटेड मुलं व्हावीत म्हणून मूळ ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती सुरू केली होती तर त्याचाच एक पुढचा टप्पा फक्त आपण आज गाठू शकलेलो आहोत. मला असं वाटतं की भारत देशाची जी खरी ताकद आहे तर ती मला असं वाटतं की गुरुकुल शिष्य परंपरेमध्ये आहे. म्हणजे ब्रिटिशांनी जी शाळा आपल्याकडे इंग्रजी शाळा जी सुरू केली ती साधारणपणे 1850च्या आसपास सुरू केली आणि त्यावेळेला त्यांनी असा रिसर्च केला होता मॅकॅले नावाच्या एका सद्गृहस्थांनी की गुरु शिष्य परंपरेतल्या शाळा त्यावेळेला भरपूर होत्या, प्रत्येक गावात एक गुरुकुल असं होतं. परंतु त्यांनी असं ठरवलं की हे शिक्षण काही योग्य नाही आहे आणि आताच्या नवीन पद्धतीनुसार त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेचा वापर नाहीये म्हणून तुमचे बरेच नुकसान होतो वगैरे वगैरे, म्हणजे न्यूनगंड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ते स्टेटमेंट केलं आणि त्या सगळ्या गुरुकुल त्यांनी बंद केल्या आणि इंग्लिश शाळा सुरू केली. त्याचे विषय, त्याचं करिक्युलम हे सगळं नव्यानं डिझाईन केलं आणि आज तागायत म्हणजे जवळजवळ गेली मला असं वाटतं की 200-225 वर्ष भारतात जे शिक्षण देत आहेत शाळेमध्ये तर ते बाबू तयार करण्याकरता, म्हणजे दिल्लीत जे IPS अधिकारी वगैरे जे बसतात, जे सरकारचं ऐकतात आणि त्यावर हुकूम काम करतात, तर त्यांना बाबू असं, सरकारी बाबू असं म्हटलं जातं. तर ते बाबू घडवण्याच्या दृष्टिकोनातून ब्रिटिश सरकारनं जे शिक्षण सुरू केलं त्याचाच थोडाफार पुढची आवृत्ती म्हणू शकतो तर आजचं शिक्षण चालू आहे. मला असं वाटतं खऱ्या अर्थी एखाद्या माणसाचा पूर्ण मेंदू, टोटल ब्रेन डेव्हलप करायचा असेल तर मला असं वाटतं की संगीत उपचार हा खूप महत्त्वाचा आहे. संगीत उपचारामध्ये मला असं वाटतं की ओंकार साधना ही आपल्या गुरुकुल शिष्य परंपरेमध्ये प्रथम वापरली जात असे आणि त्याचा सामूहिक उच्चार केल्यानंतर ती जी एक फ्रिक्वेन्सी तयार होत होती तर त्याचा उपयोग मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये खूपच महत्त्वाचा रोल प्ले करत होता. तर आता मला असं वाटतं की सामूहिक पठण म्हणा किंवा आपण एकत्रितपणे सगळ्यांना तसं शिक्षण देणं कदाचित काळाच्या ओघात हे अवघड झालेलं आहे. पण तरी देखील मग मी असा विचार केला की जे फ्रिक्वेन्सी बेस्ड म्युझिक आहे तर ते आपण जर मुलांना व्यवस्थित ऐकवलं, त्याचा एक व्यवस्थित करिक्युलम तयार केला आणि त्याच्याशी संबंधित भारताच्या संस्कृतीची जी पाळंमुळं आहेत त्याचा जर व्यवस्थित अभ्यास करून तो जर मुलांना सिस्टमॅटिकली जर सांगितला, आजच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये त्यांना हे सगळे विषय आपण दाखवले, त्याच्यावर चर्चा केली, त्याच्यावर काही व्हिडिओज दाखवले तर कदाचित मुलांचा विचार हा अधिक प्रगल्भ असा होऊ शकतो. आणि म्हणून मग हा राईट साईड जो पार्ट आहे ब्रेनचा तो डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आता काम सुरू केलेलं आहे. तर मला अशी तुम्हाला रादर अशी विनंती आहे सर्व पालकांना, त्या मुलांचे पालक, की तुम्ही ही संधी अजिबात दवडू नका. कारण ब्रेन करता म्हणून काही डेव्हलप होऊ शकतं किंवा ब्रेन करता काही करिक्युलम असू शकतो हा विचार मला असं वाटतं की अजूनही समाजामध्ये तितकासा रुजलेला नाही आहे. पण डिपेंडंट आता पूर्णपणे शाळांवर आहे, शाळांच्या परीक्षेवर आहे आणि शाळांमध्ये जे मुलांना मार्क मिळतात त्यावर हुकूम आपण मुलाचा
बुद्ध्यांक वगैरे काय आहे तो काढतो आणि त्याप्रमाणे तो मुलगा त्याचं करिअर करतो. पण मला असं वाटतं की टोटल ब्रेन डेव्हलप जो करायचा असेल तुम्हाला, तुमच्या मुलाची ग्रोथ, सर्वांगीण ग्रोथ, त्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा त्या मुलाला तर होईलच, पण त्याच्या कुटुंबाला, त्याच्या राज्याला, पर्यायानं राष्ट्राला आणि पर्यायानं कदाचित अखिल मानव जातीला त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की ही 26 जानेवारी निमित्त एक छान संधी आपल्याकडे आलेली आहे. तर त्या 26 जानेवारीच्या निमित्तानं मी एक सेशन ऑलरेडी DSK विश्वमध्ये प्लॅन केलेला आहे. हा व्हिडिओ जे लोक बघतायत, ज्या लोकांना हे माझे विचार थोडेसे पटतायत, तर त्यांनी हा व्हिडिओ जरूर त्यांच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये, आसपास, शेजारी पाजारी शेअर करावा, जेणेकरून अधिक लोकांपर्यंत हा विचार जाईल. आणि या विचारांनी प्रेरित झालेली जी लोक आहेत, तर त्या लोकांकरता किंवा सर्वसामान्यपणे सगळ्यांकरता तर या संगीत उपचाराचा उपयोग आपण करू शकतो. आणि मला असं वाटतं की त्याचा फायदा आपल्या देशाला 100% होईल. आणि बॅक इंजिनिअरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर त्या मुलालाही होणार आहे. तर लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन कोऑर्डिनेशन करण्याकरता संगीत उपचार हा सर्वोत्तम असा पर्याय आहे. त्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाहीत आणि कुठल्याही प्रकारचा त्रास मुलांना होत नाही. त्याचे वेगवेगळे फायदे आहेत. तर ते मी तुम्हाला माझं बोलणं झाल्यानंतर एक व्हिडिओ, हाच व्हिडिओ कंटिन्युएशनमध्ये ठेवलेला आहे. तर 2015 साली आम्ही आमच्या संगीत उपचाराचा एक थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन करून घेतलेलं होतं. तर त्याचाच मी कंटिन्युएशनमध्ये व्हिडिओ ठेवलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि तुमचे विचार मात्र जर बदललेत तो व्हिडिओ बघून, तर नक्कीच तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही माझ्या या संगीत उपचाराला योग्य असा प्रतिसाद द्याल अशी नम्र विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो. आणि मी इथे थांबतो. तर माझा पुढचा पार्ट जो आहे व्हिडिओचा, तर तो थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशनचा व्हिडिओ आहे. तर तो तुम्ही जरूर बघा. धन्यवाद. Federation of Research Association of Mind and Brain Education, popularly known as FRAMBE, and its registered organizations conducts the workshop series to enhance memory, concentration, creativity, cognitive and thinking ability, sport skills, intuitive mind power, along with intelligence and emotional quotient management through various relaxation activities such as brain gym, eyeball exercises, motivational and interactive sessions including music therapy. As one of the outcome and confirmatory tests of the workshops, at the end, kids perform blindfold activities such as recognizing color, shape, image, reading textual matter, solving maths, paint a picture, etc. Few television channels also air these activities. Lot of parents are also satisfied and observe the growth in their children. During this, few activist organizations blamed on the concept and the result of workshop, especially the blindfold activity. So FRAMBE had decided to get third-party investigation done of the workshop and approached Frost. They had appointed the jury panel who has great respect and have unbiased decision powers. They have observed the demonstration of the kids. Except for one kid, all the kids performed successfully. Finally, the jury had declared the result with 80% marks to the blindfold activity as human ability. 80% इथपर्यंत आम्ही त्याला सोडतो. थँक्यू सर. आपण इतका वेळ आपला देऊन, मला असं वाटतं जे काही रिझल्ट्स असतील ते 80% असो किंवा काहीतरी, पण ते निरपेक्षपणे या ज्युरीने
काम केलेलं आहे याच्याविषयी आपल्याला खात्री आहे का? इथे फ्री डेमोक्रेसी हेच आहे, त्या मुलांना शिकवायचं आहे. त्याने काही इंजुरी नाही आतापर्यंत तर काही असं दिसलं नाही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये तर मला वाटतं की ते आणि जगभर सुरू आहेत हे एक्सपेरिमेंट, जगभर सुरू आहेत याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की म्हणजे मला काही याच्यामध्ये निर्णय द्यायचा नाही याच्यामध्ये की दिस इज अ टेक्निक. आणि तो जपनीज सायंटिस्ट म्हणतो की हे आम्ही भारतातून शिकलो. दिस इज द ओरिजिन ऑफ दिस इज भारत. आपण जेव्हा Finally, Dr. Vijay Bhatkar, the great computer scientist of India, guided the audience with the hope to improve the technique further with more standardized and authenticated approach to make future generation more intelligent, knowledgeable and contribute to make our country proud. ब्रेन ऑलिम्पिक्स ते आपण म्हणजे ब्रेन टेक्निक, ब्रेन जिम्नॅस्टिक्स ते आपण शिकू शकलो पाहिजे. तर मला आय नो म्हणजे मला सांगायचं की आय फील वी शुड एनकरेज इफ युअर इंडिया हॅज टू बिकम ए ग्रेट पॉवर ऑफ इंटेलिजन्स. जगभर हे सुरू आहे. वी शुड ऑल्सो अलाउ अवर चिल्ड्रेन टू बी इक्वल अँड इट एंटायरली डिपेंड्स ऑन अवर पेरेंट्स. कम्प्लिटली ऑप्शनल फॉर देम दे वॉन्ट टू गो थ्रू ऑर नॉट गो थ्रू. आणि मी सांगतो पेरेंट्सचा एक्सपिरियन्स सांगितलं. पेरेंट्सचा एक्सपिरियन्स वी शुड लिसन टू देम की त्या मुलावर काय फरक. ती आई त्या आयांना आपण ऐकूया की काय फरक झाला, काय झालं याच्यामध्ये. आणि त्यातून मग पुढे रिसर्च करून विल ॲडव्हान्स दिस टेक्निक फर्दर. असं माझा म्हणजे माझा स्वमत निर्णय तो असा आहे की आय विल लाईक टू ॲडव्हान्स दिस टेक्निक फर्दर. थँक्यू.